सर्वप्रथम मी आपल्या सर्व पत्रकार बांधवांचं भगिनींचं सहर्ष स्वागत करतो। आपल्याला दिलेल्या वेळेपेक्षा थोडा उशीर झाला, कारण माझी उमेदवारी जाहीर झाली ज्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाला त्यानंतर दौरे वाढत गेले, गावभेटी वाढत गेल्या। आज योगायोगानं हडपसर विभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर एक बैठक झाली। आमचे सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते। आमदार चेतन तुपे त्या ठिकाणी उपस्थित होते। ती बैठक जवळजवळ तास 2 तास चालली। राजलक्ष्मी भोसलेताईंच्या निवासस्थानी। त्यानंतर नगरसेवक मारुती आबा तुपे यांच्या कार्यालयाला भेट दिली। तिथं नंतर इफ्तार पार्टीला एका मशिदीमध्ये कार्यक्रम झाला। नंतर माझे सहकारी प्रमोद नाना तुपे यांनी सॉरी आता नाना तुपेच यायला लागलेत, विसरू नका लगेच। नानाने एक कार्यक्रम आयोजित केला होता, महायुतीचा मेळावा, पदाधिकाऱ्यांची बैठक। त्या बैठकीला खूप मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। तिथे कार्यक्रम झाला, माझा सत्कार झाला। आदरणीय शिवसेनेचे मुख्य प्रतोद भरतसेठ गोगावले यांचं मार्गदर्शन झालं। आणि आता आपल्याला या ठिकाणी अजून 1-2 बैठका नंतर होणार आहेत। पण एकंदरीत मतदारसंघाचं वातावरण जर पाहिलं तर अगदी नाणे घाटापासून कात्रच्या घाटापर्यंत, भीमाशंकरापासून दौंड आणि दौंडच्या बॉर्डरपर्यंत सगळ्या मतदारसंघामध्ये एक आगळा वेगळा उत्साह ह्या निवडणुकीच्या माध्यमातून दिसतोय। बहुसंख्य जनता गावी गेल्यानंतर लोकांचा जो प्रतिसाद आहे तो मी ह्या पूर्वीच्या 4ही निवडणुकीमध्ये अनुभवला नव्हता, त्यापेक्षा जास्त आहे। बऱ्याचशा लोकांनी गावामध्ये गेल्यावर, आजच नाही तर गेल्या 1.5 वर्षापासून, जसे माझ्या गावभेट दौरे आहेत, त्या गावभेट दौऱ्यामध्ये लोक सत्कार करतात, सत्कारानंतर प्रस्तावना करतात। प्रत्येक गावामध्ये, एकूण एक गावामध्ये लोकांचं प्रस्तावनेमध्ये सुरुवातीचं वाक्य असतं, दादा आम्ही चुकलो, आमच्याकडनं चूक झाली, मतदारसंघामध्ये आमच्याकडनं चूक झाली, ह्यापुढं असे होणार नाही, आपण पुन्हा एकदा खासदार व्हावं अशी लोकांची अपेक्षा होती। मतदारसंघ मोठा आहे, जवळजवळ 5000 स्क्वेअर किलोमीटरच्याही पेक्षा जास्त मतदारसंघाचं क्षेत्रफळ आहे। तुम्ही पुणे लोकसभेचं पाहिलं तर 400पेक्षाही लहान, 400 स्क्वेअर किलोमीटरपेक्षा लहान मतदारसंघ। त्या तुलनेमध्ये शिरूर लोकसभा 5200 5400 स्क्वेअर किलोमीटर आहे। 600 गावं, 4,500 वाड्या वस्त्या, 2 महानगरपालिका, 6 नगर परिषदा, इतका मोठा व्याप असून सुद्धा मी मतदारसंघातल्या एकही गाव, एकही वस्ती, एकही वाडी सोडली नाही की जिथं मी व्हिजिट केली नाही। आणि गेल्या 1.5 वर्षामध्ये मला खऱ्या अर्थानं लोकांमध्ये जाण्याची संधी मिळाली। ती आमचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे यांनी जी ताकद दिली विकास कामाच्या माध्यमातून, देवेंद्रजी फडणवीस यांनी जी ताकद दिली, आणि आता अर्थमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांनी जे पाठबळ दिलं, ह्या तिघांच्या पाठबळामुळे मी जवळजवळ 1,500 ते 1,600 कोटी रुपयाची कामं अवघ्या 18 महिन्यामध्ये करू शकलो आणि प्रत्येक गावामध्ये पोचलो। जवळजवळ 400 गावांमध्ये मी निधी देऊ शकलो। DPDC असेल, दलित वस्ती सुधारणा योजना असेल, आदिवासी विभागाचा निधी असेल, 25-15चा निधी असेल, बजेटचा निधी असेल, या सगळ्या निधीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम झालं। नगरविकासचा एक मोठा निधी, जवळजवळ 400-500 कोटी रुपयाच्या 4-5 पाण्याच्या योजना, म्हणजे चाकणची 170 कोटी, शिरूरची पाणी योजना 70 कोटी, जुन्नरची 26 कोटी, मंचरच्या योजना, हे सगळं बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये पाठबळ मिळालं। आदरणीय मुख्यमंत्र्यांनी मला वारंवार सांगत राहिले की तुम्ही
मतदारसंघामध्ये लोकांमध्ये राहा, तुम्हाला तुमच्या कार्याची पोचपावती मिळेल असं अनेक वेळा त्यांनी सांगितलं. नंतर अजितदादा पवारांचा गट महायुतीमध्ये सामील झाल्यानंतर जागांच्या वाटपाच्या ज्या प्राथमिक चर्चा व्हायला लागल्या, त्या चर्चा होत असताना आदरणीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं की ही जागा आपण कुठल्याही परिस्थितीत आपल्याकडे ठेवू, कारण मी 5 वर्ष काम करतो आहे. त्यामुळं त्यांनी प्रयत्न केला, पण नंतरच्या काळामध्ये अनेक बैठका झाल्या, अनेक वाटाघाटी झाल्या. शिरूर लोकसभा मतदारसंघाची जी इक्वेशन आहे त्यामध्ये त्यांचे 5 आमदार, शिवसेनेचा एकही आमदार नसल्यामुळं तर त्यांना तो एक मुद्दा मिळाला आणि त्या मुद्द्यावर ही जागा तिन्ही पक्षानं, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील आणि मुख्यमंत्री यांनी ठरवून ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेली. पण ती जात असताना तिघांनी ठरवलं की सहमतीचा उमेदवार म्हणून ह्या मतदारसंघामध्ये शिवाजी आढळराव यांना उमेदवारी द्यावी, राष्ट्रवादीकडनं उमेदवारी द्यावी, घड्याळाच्या चिन्हावर लढावं, अशा प्रकारचा सहमतीचा उमेदवार म्हणून मला त्यांनी त्या ठिकाणी फायनल केलं. आता काही लोक टीका करतात की मी पक्ष बदलला, चिन्ह बदललं, अमुक बदललं, पण माझा 26 मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाला. पण त्यावेळची घटना मी तुम्हाला सांगतो, एक आगळा वेगळा प्रवेश होता तो ह्या अर्थानं की मी महायुतीतलाच उमेदवार आहे. महायुतीतल्या एका घटकातून दुसऱ्या घटकात जात असताना माझ्या मूळ पक्षाचा मुख्य नेते यांनी स्वतःहून मला परवानगी देऊन सांगितलं की आपण 5 वर्ष लोकांमध्ये फिरत राहिलात, लोकांची कामं करत राहिलात, तुम्हाला प्रवाहामध्ये राहण्यासाठी माझी इच्छा आहे की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढावं. ही जागा आपल्याकडे आली असती तर प्रश्नच नसता, पण ही जागा आपल्याकडे नसल्यामुळं तुम्ही तिकडे जाऊन लढावं ही माझी इच्छा आहे. शिवसैनिकांनी, म्हणजे त्या दिवशी माझ्या निवासस्थानापासून प्रवेशाचं ठिकाण जवळजवळ 5 किलोमीटरवर होतं, मतदारसंघातल्या सगळ्या शिवसैनिकांनी माझ्या घरी गर्दी केली आणि रॅलीने मला मंचरमध्ये प्रवेश होता. शिवसैनिकांनी रॅलीने गाड्या लाईनीला लावून मला त्या ठिकाणी प्रवेशद्वाराच्या ठिकाणी सोडलं. ही घटना, इतकी भावनिक घटना कधीच होऊ शकत नाही, अशा प्रकारचा माझा प्रवेश होता. एक भावनिक वातावरण होतं. काही शिवसैनिकांच्या डोळ्यामध्ये अश्रू येण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. इतकं आमचं घट्ट नातं 20 वर्षामध्ये. मी शिवसेनेच्या धनुष्यबाणाशी एकनिष्ठ राहिलो आणि ह्या कारणास्तव शिवसेनेमध्ये, राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माझ्यासाठी नवीन नाही आहे. माझ्या जिल्ह्यामध्ये, माझ्या मतदारसंघामध्ये त्यांचं वावर चांगलं आहे. वळसे पाटील आम्ही दोघं अनेक वर्ष एकत्र राहिलो, त्यामुळं तसं काही नवीन आहे असं काही नाही, पण एक चांगलं वातावरण या निमित्तानं बघायला मिळतं. पूर्वी शिरूर लोकसभा म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी एकमेकाच्या विरोधामध्ये, आणि अशा परिस्थितीमध्ये दोन्ही एकत्र आले. तिसरं भाजप. एकंदरीत जर पाहिलं तर 80% मतं ज्यांच्या वाट्याला आहेत ते तिन्ही पक्ष एकत्र आल्यामुळं ही जागा निवडून येणं 100% आम्हाला विजयाची खात्री वाटते. ती मोठ्या मताधिक्यानं विजय होईल असा मला आत्मविश्वास आहे. दादा विद्यमान खासदार म्हणतात बैलगाडा शर्यत आम्ही सुरू केली, पुणे नाशिक रेल्वे मार्ग तो मार्गी लावला आणि महामार्गाचे विषय या मतदारसंघात अनेक प्रकल्प रखडले होते. 20-15 वर्ष तुम्ही खासदार असताना कामं केली नाही, ते आम्ही मार्गी लावले असं म्हणतात. कसं आहे, वस्तुस्थिती अशी आहे, बैलगाड्यांचा आणि त्यांचा कुठल्याही परिस्थितीत संबंध नाही. त्यांचा घोडीवर बसण्याचा अनुभव आहे, बैलांचा त्यांचा काही संबंध नाही. बैलगाडा क्षेत्राशी मी किती जवळचा संबंध आहे, किती त्या क्षेत्रात काम केलं आहे, हे जिल्ह्याच्या बाहेरचे आमचे नेते आहेत, यांना तुम्हाला विचारू शकता की त्यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा बैलगाडी शर्यत होते. महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये गेलं तर आपल्याला आढळून येईल की बैलगाडा क्षेत्रासाठी बंदी उठवण्यासाठी मीच काम केलेलं आहे. 2005ला पहिल्यांदा बंदी आली, त्यावेळेला मी औरंगाबाद खंडपीठाकडे जाऊन तिथं केस जिंकलो. त्याच्यानंतर 2005 ते 2012 7 वर्ष बैलगाडा शर्यती सुरळीत चालू होत्या. 12ला पुन्हा बैलगाडा शर्यती बंद पडल्या. मी सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन लढलो.
सुप्रीम कोर्टामध्ये शिवाजी आढळराव पाटील वर्सेस स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अशी केसचा निकाल आज आपल्याला दिसेल, हा सुप्रीम कोर्टाचा आहे. त्यासाठी मी खर्च केले पैसे. मध्यंतरी 2014ला बंद झाल्यानंतर अनेक आंदोलनं झाली. माझ्या अंगावर जवळजवळ 3 ते 4 बैलगाडा केसेसच्या आंदोलनाच्या केसेस आहेत. त्यामध्ये एक केस तर त्यांनी 307 कलम लावला आहे. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये केसेस आहेत, आंदोलनं आहेत, कोर्ट कचऱ्या आहेत. या सगळ्या घटना जर पाहिल्या, आणि कसं आहे, बैलगाडा घाट आमच्याकडं घाट बांधावा लागतो, घाट रस्ता एक साधारण 8-10 लाख रुपये खर्च येतो. मी एकमेव खासदार आहे महाराष्ट्रामध्ये, कुठल्याच खासदारानं किंवा कुठल्याच आमदारानं बैलगाडा घाट बांधला नाही. आता यांनी श्रेय घेणाऱ्यांनी कुठंच बांधला नाही, काहीच नाही केलं. मी 42 गावांमध्ये बैलगाडा घाट बांधलेले आहेत. ह्याच्यावरून आपल्याला माहिती आहे. आणि आता जी बैलगाडा केस जी बंदी उठली ती काय माझ्यामुळं नाही आणि कुलेमुळे नाही. ती राज्य सरकारनं चांगले वकील दिले, सुप्रीम कोर्टामध्ये केस मांडली. सुप्रीम कोर्टाच्या हिअरिंगमध्ये आपल्याला डिबेटमध्ये कागदपत्र उपलब्ध आहे. कर्नाटकमध्ये बैलगाडा केसेस चालू झाल्या, शर्यती चालू झाल्या, त्या माझ्या जुन्या केसचा आधार देऊन, माझ्या नावाचा आधार देऊन त्या केसेस चालू झाल्या. यांचं दाखवावं. त्यांनी लोकसभेमध्ये भाषण केलं, एकदा नाही 2दा केलं. मी 4 वेळा लोकसभेमध्ये भाषण केलं. मी बैलगाडा शर्यती चालू व्हाव्या म्हणून कायदा बदली व्हावा, म्हणजे लोकसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये एखादा गहन विषय असेल, त्या विषयाला वाचा फुटत नाही, सरकार लक्ष देत नाही, अशा वेळेला सभागृहामध्ये प्रायव्हेट मेंबर बिल मांडलं जातं, त्याला खाजगी विधेयक म्हणतात. मी 3 वेळा बैलगाडा क्षेत्रासाठी खाजगी विधेयकं मांडली. 4 वेळा तो प्रश्न लोकसभेमध्ये बजेटच्या भाषणातून असेल, राष्ट्रवादीच्या भाषणाला उत्तर देण्याचा प्रसंग असेल. त्यामुळं जनतेला माहिती आहे, त्यांनी म्हणाले असतील ते म्हणू द्या. राहिला प्रश्न पुणे नाशिक हायवे. या हायवेचा 2008 माझा संघर्ष आहे. 2008 2013 तत्कालीन काँग्रेस सरकारबरोबर माझे अनेक वेळा संघर्ष झाला, लोकसभेमध्ये झाला. तत्कालीन मंत्री CP जोशी त्यांच्या कार्यालयामध्ये हमरीतुरी करून शेवटी भांडलो, आणि त्यांनी त्यावेळेला तो रस्ता तत्वशः मंजूर केला. आणि 13ला टेंडर निघालं, 14ला नवीन सरकार असताना नितीन गडकरींच्या माध्यमातून त्याला कामाला सुरुवात झाली. आता 2014ला हे ग्रस्त राजकारणातही नव्हते. 2014ला तो रस्ता मंजूर झाला, त्याचे बायपासेस मंजूर झाले. दुर्दैवानं थोडा उशीर झाला, पण 2018च्या लोकसभेमध्ये प्रोसिडिंग आहे, मी ते सोशल मीडियावर उपलब्ध आहे. गडकरींनी सांगितलं की खेडचे सिन्नर ते खेड रस्त्यावरचे बायपासेस हे खासदार आढळराव पाटील यांच्या मागणीवरून मी 5 बायपासेस मान्य केलेले आहेत, मंजूर केले, त्याचे टेंडर निघालेत. यांनी यांचं योगदान दाखवावं. यांचा योगायोग असा, यांना इतका आनंद आहे की मी मंजूर केलेल्या कामाचं काम चालू झालं, ते काम पूर्ण झालं, तेव्हा ते खासदार झाले, म्हणून नारळ फोडायला त्यांना मिळालं, म्हणून त्यांना वाटलं मी केलं. रेल्वेचा प्रश्न 2019च्या रेल्वेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेला डॉक्टर अमोल कुल्हेंनी प्रचार करताना मी, कारण माझं 2005 पासून रेल्वेच्या मागं लागलं की रेल्वे व्हावी, रेल्वे व्हावी. 2019च्या प्रचारामध्ये तर कार्टून काढून जुग 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 रेल्वे गाडी इधर से आई उधर गई असं काहीतरी असं कार्टून केलं की म्हणजे जी शक्यताच नाही आहे, पॉसिबल होणारच नाही, ही रेल्वे होतच नाही. लोकांना खोटी स्वप्न दाखवलेत, लोक हे झाले ते झालेत करत माझी खिल्ली उडवली. आणि 2च महिन्यात खासदार झाल्यानंतर हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे. म्हणजे कशा प्रकारे लोकांना फसवण्याचं काम त्यांनी केलं. त्यामुळे त्यांचा तसा रेल्वेशी काही संबंध नाही. माझा पराभव झाला तेव्हा रेल्वे प्रोजेक्ट ज्या ठिकाणी होता ती रेल्वे तिथंच आहे. आता त्याला कुठंतरी चालना मिळेल आणि हा प्रकल्प चालू होईल. असा कुठलाही काम त्यांनी केलेलं मला आठवत नाही, मला दिसत नाही. जनतेला माहिती आहे, मतदारसंघामध्ये फक्त तुमच्याकडं बोलण्याची कला आहे, देवानं चांगलं तोंड दिलं आहे म्हणून तुम्ही काही खोटी गोष्ट खरी दाखवता. एखादा खासदारकी किंवा खासदारकीची विकास कामं ही सेटवर ॲक्टिंग करण्यासारखं तुम्हाला सोपं वाटतं आणि लोकांना पटवणं सोपं वाटतं म्हणून तुम्ही केलं, असं होत नाही. म्हणून त्यांनी जे काही क्लेम करतात
ते पूर्णपणे झूट आहे. मी सगळे कागदपत्र माझ्याकडे त्या संबंधित उपलब्ध आहे. 2019 मध्ये आपला पराभव झाला होता आणि आता आपण 2024 त्याचा बदला घेणार आहे असं कोल्हेंच्या विषयी बोलला. कसं आहे, कोल्हे हा मीडियातला माणूस आहे, हा नाटकातला माणूस आहे. अजितदादांच्या बंगल्यावर मी तिथं असेच मोठ्या प्रमाणात सगळे बांधव त्या ठिकाणी उपस्थित होते आणि एक यूट्यूबवर कुठंतरी बाजूला उभा होता. मी लोकांशी मुलाखती देत होतो. मी असेल, तटकरे असेल, आम्ही तिथं होतो. मधूनच एक माणूस कॅमेऱ्याचा वर करून बूम करून काय 2019चा बदला घेणार का, 2019चा बदला घेणार. 2 वेळा काही उत्तर दिलं नाही. तिसऱ्यांदा ते परत आला, 2019चा बदला घेणार का. म्हटलं हो. आता याच्यामध्ये बदला घेणार, त्यांनी त्याला पाहिजे तसं पोषक रेकॉर्डिंग करून घेतलं आणि मग ते सोशल मीडियावर केलं की मी शेतकऱ्यांसाठी काम करणार आणि हे बदला घेण्यासाठी निवडणुकीला उभे राहिले. अशा प्रकारचं हा सुद्धा एक अभिनय होता. कांदा निर्यात बंदीवर तुम्ही एकदाही दिल्लीला गेला नाहीत, सत्ता तुमची होती असा आक्षेप घेतला जातो. हे बघा, कांदा निर्यात बंदीवर किंवा कांद्याला भाव मिळावा म्हणून माझी लोकसभेमध्ये 2014 ते 19मध्ये 3 भाषणं आहेत. ह्या ग्रस्तांनी कुठेतरी ओझरता उल्लेख केलेला आहे. त्यांची 27 भाषणं आहेत, 29 भाषणं आहेत लोकसभेमध्ये 5 वर्षातली. त्यापैकी ॲग्रिकल्चर विषयावर फक्त 2च भाषणं आहेत, तीसुद्धा वेगळ्या कांद्याचं काही नाही. 29 पैकी 2च भाषणं ॲग्रिकल्चर विषयावर आहेत. मग त्यांनी काय केलं आहे, मग शेतकऱ्याचा एवढा कळवळ आला असेल, कांदा त्यांना आता का आठवला. 5 वर्षामध्ये शेतकऱ्यांना जसं काय कांद्याला चांगला भाव मिळत होता, आता 2-3 महिन्यापासूनच कुठंतरी शेतकऱ्यांना अडचण निर्माण झाली असं चित्र भासवलं जात आहे. काही नाही, त्यांना वेळच नव्हता हो. कांद्याच्या प्रश्न आता लोकांना निवडणुकीला सामोरं जायचं, मग लोकांपुढं काय देणार. मग कांद्याला भाव नाही, मग काहीतरी गणित निर्माण केलं की एकराला एवढा भाव, एकराला एवढा खर्च आणि तेवढा विक्रीतून तेवढा खर्च. हे फक्त दाखवण्यासाठी केलेलं आहे. कांद्याच्या भावासाठी कांद्याच्या माळा घालून मी सुद्धा आंदोलनं केलेलं आहे. लोकसभेच्या आवारामध्ये कांद्याची माळा घालून आम्ही आंदोलनं केलेली आहेत. त्यामुळं त्यांच्यापेक्षा ह्या प्रश्नावर मी जास्त अभ्यास केलेला आहे, मला अनुभव आहे आणि आंदोलन त्याच्यातूनच माझा राजकीय जन्म झालेला आहे. दादा, शिरूर मतदारसंघामध्ये वंचितनं आता उमेदवारी घोषित केलेली आहे, तर या उमेदवारीकडे तुम्ही कसं पाहता. हे बघा, वंचित बहुजन आघाडीनं माझ्या ह्यापूर्वीच्या दोन्ही निवडणुकीमध्ये उमेदवार उभे केलेले आहे. त्यामुळं काय यावेळेला राहील आणि गेल्या वेळेला तर 12 उमेदवार होते, ह्यावेळेला आज जास्त राहतील. त्यात काय नवीन काही नाही आहे, वंचित उभा राहणारच. मोठ्या प्रमाणात महागाई वाढलेली आहे, पेट्रोलचे दर वाढलेले आहेत, त्याचबरोबर तुमच्या मतदारसंघात हडपसरला मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई सुद्धा आहे, वाहतूक कोंडी आहे. मला हाच प्रश्न तुम्ही सध्याच्या खासदारांना विचारायला पाहिजे होता. 5 वर्षात त्यांनी ह्या प्रश्नावर नक्की काय केलं. मी येणाऱ्या 5 वर्षात काय करेल हे मी तुम्हाला आत्ता सांगतो. राहिला प्रश्न पाण्याचा, मगाशी मला बरीचशी शिष्टमंडळ सोसायट्यांची भेटली. पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आमच्या भागातली धरणं असतील, आमच्याकडे कळमोडी धरण आहे किंवा बाकीची धरणं असतील, भामासखेड आहे, इकडे खडकवासला आहे, अमुक आहे, तमुक आहे, ह्या सगळ्या याच्यातून निदान ह्या हडपसरमध्ये आम्ही शेतीची पाणी कमी करून शहराला पाणी पुरवठ्यासाठी पाणी देतो आहे. गेल्या 5-6 वर्षाचा ट्रेंड पाहिला तर शहरामध्ये पाण्याचा पुरवठा जास्त प्रमाणात होतो, पण त्याचं व्यवस्थित नियोजन झालं पाहिजे. माझे सहकारी प्रमोद नानांनी मला अनेक वेळा हा विषय माझ्या कानावर घातला. धरणं आमच्याकडे आहेत, पण पाणी मिळण्यासाठी त्यांचं चांगल्या पद्धतीने नियोजन झालं पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला शब्द देतो की 6 महिन्यामध्ये याच्यावर काहीतरी ठोस निर्णय होईल आणि त्याला कामकाजाला सुरुवात होईल. राहिला प्रश्न ट्रॅफिकचा प्रश्न सगळ्यात अवघड, सगळ्यात अडचणीचा प्रश्न हडपसरमध्ये कुठला असेल तर ट्रॅफिकचा. त्याच्यामध्ये पॅरलल रस्ते तयार करणं, अजून रस्त्याची बांधणी करणं, आखणी करणं हा एकमेव पर्याय. कुठं उड्डाणपुलं, कुठं फ्लायओव्हर्स, हे सुद्धा नियोजन झालं पाहिजे असं मला वाटतं आणि ते मी भविष्यकाळामध्ये करेन. भूगोलीचा मला प्रश्न आहे. भूगोलीचे
रामदास कदम यांच्यावरती भूखंड घोटाळ्याचा आरोप परवानी केला आहे. कोणी गेलाय ते पहिले नील झालेत का दुसरं ते आरोप करते ते. प्रश्न असा आहे, कोकणातलं वातावरण हे अत्यंत महायुतीला पोषक होत चाललेलं आहे आणि करता त्यांनी हा नवीन काहीतरी शोध लावलेला असेल असं मला वाटतंय. जर रामदासभाईंवरती करायचे होतं तर याच्या मागे ह्या वर्ष दीड वर्षामध्ये का नाही केलं असं मला वाटतंय. शिंदे साहेबांची शिवसेना त्या संस्था पक्षाला कमी खासदार भेटतात असा आरोप होतो. म्हणजे तुम्हाला एकूण जागा किती भेटतात? तुम्हाला कोणी सांगितलं की तुम्ही जागा भेटतात? आता नाशिकची जागा आहे, त्या जागेविषयी आमचा जो कोटा आहे तो आमचा पूर्ण होईल. जागेची अदलाबदल होऊ शकते, परंतु जो काही रेशो आमचा आहे तो कमी होऊ शकणार नाही आहे हे तुम्हाला सांगतो. आणि शक्यता आहे उद्या सगळं डिक्लेरेशन होईल. यवतमाळ नाशिक सिंधुदुर्ग यांचा वाद सुरूच आहे अजून का? यवतमाळचा वाद आमच्यामधलाच आहे, तो इतर कोणाची मागणी नाही आहे. लक्षात आलं का? ती जागा आमचीच आहे, फक्त उमेदवार बदलायचा काय हा आहे. हिंगोलीचे पण तशीच आहे, धैर्यशील मानेच्याही पण तिथलीच आहे. उमेदवार बदलायचा पण शिवसेनेचाच उमेदवार असं आमच्या बाळासाहेब संघटना. नाशिकचा सिंधुदुर्ग आणि नाशिक नाशिकचा तुम्हाला सांगितलं ना, एक दोन ठिकाणी जो प्रश्न आहे उमेदवार बदला. एक जागा त्यांनी मागितलेली आहे, नाशिकची जागा आहे राष्ट्रवादी काँग्रेसने मागितलेली आहे भुजबळ साहेबांसाठी. त्याचा अत्यंत 3 दिवस चांगल्या प्रकारे विचारविनिमय चालू आहे आणि त्या विचारविनिमयातून मार्ग निघत आणि तो आज रात्रीपर्यंत. कोकणचं काय सिंधुदुर्गची जागेबाबत अजूनही माहितीमध्ये सिंधुदुर्गाच्या जागेमध्ये आत्तापर्यंत जी काही तिकडचं वातावरण आहे त्या वातावरणाच्या अनुषंगाने आमची मागणी आहे आणि ती जागा आज जर पूर्वी जर पाहिली तर ती आमच्याकडंच असल्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी सगळ्यांनी तसं सांगितलेलं आहे. चुकीचं काय आहे नाही आहे, पण ज्या दिवशी वरून सगळ्यांचे आदेश येतील, तिन्ही नेते आमचे 2 उपमुख्यमंत्री 1 मुख्यमंत्री जे ठरवतील उमेदवार त्याचं आम्ही काम करू. भाजपच्या मुंबईमध्ये 2 जागेतली एक जागा तुमची जागा मागते कल्याणमधली भाजप, किती जागा आम्हाला द्या? कदापि शक्य नाही आहे. दोन्ही जागा आम्ही देत नाही आहे आणि दोन्ही जागा या आम्ही लढवणार. चर्चा चालू आहे. उमेदवार बदलला गेला तरी पण तो शिवसेनेचा असणार आहे. आमच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेचा उमेदवार असणार आहे. तो इतर कुठल्या ह्याचा नसेल, ना भारतीय जनता पार्टीचा ना राष्ट्रवादी. उमेदवार बदलावा का लागतोय ह्याची काही कारणं जी काय 5 वर्षामध्ये करत असलेली त्यांनी काम आता यांनी सांगितलं आढळरावांनी की आता मागचा जो खासदार आहे त्याला लोकच सांगतात बदला म्हणून. त्याप्रमाणे जर काय लोकांशी जनसंपर्क कमी असेल, मतदारसंघातले कामाकडे काय दुर्लक्ष असेल, पण जास्त मतदारसंघामध्ये लक्ष असणं प्रत्येक कोणी काय खासदार असेल असणं आणि तिथले जे 6 आमदार असतात आपल्या जवळचे त्यांना बरोबर घेऊन जाणं हा महत्वाचा मुद्दा. उमेदवार तुम्ही घोषित केले त्यांचा संपर्क नाही का असं? ते आता मलाही काय सांगता येत नाही आहे, कारण माझ्यापासून तो बराचसा लांब आहे आणि तो पश्चिम महाराष्ट्राकडे जातात. त्यामुळे आता आज आम्ही रात्री त्याची खातरजमा करतो आणि उद्या आपल्याला कळवतो. प्रचार पण सुरू केला, पहिल्या आधीच नाव आलं, प्रचारही सुरू झाला. परंतु तिथले काही रिपोर्ट्स घेऊन काही लोक जर गेले असले तर तो अधिकार मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्र्यांना आहे चेंजेस करायचा. पण जी जागा ज्या पक्षाला आहे त्याला. महायुतीमध्ये पक्ष वाढल्याने सगळ्या जागांचा तिढा अजून वाढलाय असं वाटतंय का तुम्हाला? महायुतीमध्ये पक्ष वाढल्याने जागांचा तिढा अजून वाढलाय असं वाटतंय का? नाही, थोडंफार इकडं तिकडं होतात. हे बघा, आम्हाला मोदी पंतप्रधान करायचे आहेत, महाराष्ट्रातून 45 पार आम्हाला करायचं आहे. मग त्यासाठी थोडं अभ्यासपूर्ण करून सगळं करून आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचा हिस्सा जसं युपीचा आहे त्या युपीच्या खालोखाल महाराष्ट्राचा असायला पाहिजे. 3 जागा कुठल्या सोडतात 45? ते आता नाही सांग, नंतर सांग. आमदार आम्हाला जरा करड्या टाकू दे ज्योतिषाकडं. हां दादा, बारामतीत नाही त्यामध्ये? बोला. शिवसेना 2 वेळा 2 पक्ष झाले, राष्ट्रवादी काँग्रेस 2 पक्ष झाले,
मतदारांमध्ये नाराजी होईल का, तुम्हाला त्याचा फटका बसेल का आणि महाविकास आघाडीला सहानुभूती मिळेल का? खरं म्हणजे लोकांना ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा विकास कामांचा जास्त आग्रह असतो. लोकांना पाण्याचा प्रश्न सुटणं महत्त्वाचं आहे, रस्त्याचे प्रश्न सुटणं महत्त्वाचं आहे, सांडपाण्याचे प्रश्न सुटणं महत्त्वाचं आहे. त्यामुळं ह्या गोष्टीवर नाराज होणं हे मला वाटत नाही तेवढं हे आहे. आणि 2 झाले म्हणून काय झाले तर हे राजकारण आहे, राजकारणाची समीकरणं बदललेली. मगाशी तुम्ही कोणतरी विचारलं होतं की प्रत्येक कामाचं ते सांगतात मी केलं आहे. एक इंद्रायणी मेडिसिटी म्हणून खूप प्रचार करण्यात आला, तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल. आता इंद्रायणी मेडिसिटी म्हणजे काय की त्यांची अपेक्षा होती की 300 एकरावर प्रकल्प उभा राहील. 5 वर्षामध्ये त्याचा कागद पण तयार झाला नाही, एक लेटरसुद्धा तयार झालं नाही. नुसतं इंद्रायणी मेडिसिटी आज प्रचारामध्ये तोच मुद्दा आहे, मी इंद्रायणी मेडिसिटी उभी करणार. त्यांचं जर पत्रक पाहिलं त्या पत्रकामध्ये 45,000 कोटी रुपयाची विकास कामं आणल्याचा त्यांचा हे आहे, बनाव आहे. पण ते लिफलेट जर व्यवस्थित पाहिलं तर त्यातले सगळेच्या सगळी कामं प्रस्तावित मंजुरीवर अंतिम टप्प्यात असंच आहे. तसंच एक खोटा प्रचार केला जातो की मला संसदरत्न पुरस्कार मिळाला. संसदरत्न पुरस्कार मिळाला, ठीक आहे ना, संसदरत्न पुरस्कार मिळाला म्हणून मतदारसंघाची कामं होतात का? मला संसदरत्न पुरस्कार मिळाला, मी संसदरत्न खासदार म्हणून घ्यायचं स्वतःला. पण गावामध्ये एखाद्या शेतकऱ्याची DP जळाली, ट्रान्सफॉर्मर जळाला, त्याची कामं होत आहेत का? कुणाला कामं पाहिजे ती होत आहेत का? नाही, कारण तुम्ही मतदारसंघामध्ये उपलब्ध नाहीत. मला सांगा 5 वर्षामध्ये ह्या खासदारांनी सांगितलं की मी खासदाराचं काम दिल्लीत आहे, नागरिक शासनाचा हवाला देऊन खासदाराचं काम दिल्लीत आहे, गल्लीत फिरायचं नसतं. मी सांगतो, मी गल्लीत फिरतो आणि दिल्लीत पण नसतो. मग 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्या कारकिर्दीचे 1825 दिवस होते. 1825 दिवसापैकी हे जर दिल्लीत जास्त वेळ असतात तर फक्त 161 दिवसच त्यांची उपस्थिती लोकसभेमध्ये आहे. 1825 दिवसापैकी 5 वर्षापैकी 161 दिवस. आणि 161 दिवसापैकी मी तुम्हाला सांगतो मग बाकी उरलेले 1617 दिवस गेले कुठं? मतदारसंघातही नाही, दिल्लीतही नाही. दिल्लीत गावाला सांगायचं की मी मतदारसंघात आहे, मतदारसंघात सांगायचं मी दिल्लीत आहे. हे सगळं खोटा अपप्रचार चालू आहे. प्रश्न मी सांगितले तुम्हाला, त्यांनी फक्त 29 प्रश्न 5 वर्षात विचारले, 29 भाषणं केली. माझी भाषणं 52 आहे 14 ते 19मध्ये. प्रश्न विचारण्याची संख्या त्यांची 621 आहेत, माझी 1102 आहेत. म्हणजे मी ऊर बुडवून सांगत नाही की माझी एवढं कामगिरी आहे. लोकांना माहिती आहे कामं महत्त्वाची आहेत. मी काय भाषणं केली, किती भाषणं केली, ह्यापेक्षा मी लोकांची किती कामं केली याला मी प्राधान्य देतो. रेड झोनवर त्याचं म्हणतात की बऱ्याच आधीच्या तुमच्याकडे त्याचा इशारा आहे की रेड झोनचा विषय घेऊन बऱ्याच लोकांनी इलेक्शन जिंकले अगोदर, पण तो इश्यू कधी सॉल्व्ह झाला नाही. कसं आहे, रेड झोनची विषय हा काही इलेक्शन जिंकण्याचा नाही, लोकांच्या भावनेचा नाही, अडीअडचणीचा विषय आहे. रेड झोनचा प्रश्न मी त्या संरक्षण मंत्रालयाच्या स्टँडिंग कमिटीवर काम केलेलं आहे. मी एक एस्टिमेट कमिटी असते की ज्यांना सगळे अधिकार असतात कायदे करण्याचे, त्या कमिटीला घेऊन मी रेड झोनच्या साईटवर घेऊन आलो होतो आणि त्यांनी स्पष्ट निर्वाळा दिला होता की हे काम होणार नाही. कारण स्फोटक जे आहेत रेड झोन भोसरी एरियामध्ये, स्फोटकं खूप डेंजर आहेत. ती RDX आणि त्याचे क्लास वगैरे जे असतात ती इतक्या डेंजर याच्यामध्ये आहे. तर त्यांना एकच प्रस्ताव मी दिला होता की हा जो साठा ठेवता तुम्ही मॅगझिन डेपो जो आहे तो इथून हलवा, बाकी दुसऱ्या राज्यात न्या तुम्ही, राजस्थानमध्ये नाही. हे तो त्याच्यावर प्रस्तावाचं काम चालू होतं. मग ह्यांनी 5 वर्षात काय केलं? एकदा तरी संरक्षण मंत्र्याला भेटले का? काय नाही भेटले. मी तरी अनेक बैठका घेतल्या, मंत्र्यांना, डिफेन्स मिनिस्टरला इथं घेऊन आलो, पंतप्रधानांना भेटलो, त्यांनी तर काहीच केलेलं नाही आहे. सगळे जे अजितदादांच्या गटातले आमदार आहेत ते सगळं तुमचं काम करतील का? आणि दुसरा विषय असा की तुमच्याकडे आता अमोल बोलले ते जे आरोप करतात की परदेशी दौऱ्यावरती असतात, देशात नसतात, तर त्याच्यात बाबत तुमची भूमिका काय? मी गेल्या 5 वर्षामध्ये परदेश दौऱ्यावर फक्त माझ्या कुटुंबावर एकदाच गेलेलो आहे. गेल्या 5 वर्षात उगाच काहीतरी
खोटं सांगायचं आणि लोकांची दिशाभूल करायचं काही नाही. मी माझा सगळा प्रपंच, कुटुंब, मुलं सगळं मुंबईला सोडून मी माझ्या मतदारसंघामध्ये उपस्थित आहे. 5 वर्षामध्ये काही 20 वर्षामध्ये 813 जनता दरबार घेतलेत मी प्रत्येक रविवारी. 5 वर्षामध्ये तुमचे साधारण 1100 रविवार असतात, त्यातले 812 813 जनता दरबार मी घेतलेत. मी सुट्टीला जाऊ शकलो असतो अमेरिकेला, मी कुठेही जाऊ शकलो असतो, पण नाही. माझ्या दृष्टीने माझं कुटुंब ही माझी जनता असल्यामुळं मी तिथं थांबलेलो आहे. मी यांच्यासारखा कुठं कोरोना काळामध्ये मी तर संपूर्ण मतदारसंघ फिरत होतो. हे आपल्या घरी तिथं फक्त फॅबी फ्लू करत राहिले आणि बाकी काही काम केलेलं नाही. दादा, तुम्ही सगळे आमदार विकास कामाचे- ऐका, आमदारांच्या बाबतीत सगळे आमदार, सगळे कार्यकर्ते, महायुतीतले सगळे घटक पक्ष माझं काम करणार आणि मनापासून करणार याचं मी खात्री देतो. कुणी नाराज नाही आहे. तुम्ही म्हणले होते पक्ष बदलताना मी भावनिक झालो होतो, तुमची इच्छा नव्हती का राष्ट्रवादीत जायची? मी असं कुठं म्हणालो? नाही, हे बघा, शेवटी होणारच नाही याच्यामध्ये. मी पक्ष बदलला इच्छा नव्हती असं काय नव्हतं. दादा, तुम्ही विकास कामाचे- दादा, एक मिनिट. सातत्याने तुम्ही राष्ट्रवादीला पाठिंबा दिलेला आहे, पण राष्ट्रवादीचा शिवसेनेला पाठिंबा भेटतो. नाशिकमध्ये स्वतः छगन भुजबळ लढण्यासाठी इच्छुक आहे, त्यांचं नाव पुढे येत आहे. मात्र हेमंत गोडसे नेतृत्वाखाली आव्हान करते. काही वाटतंय का शिवसेनेला भेटतो? मला कळलंच नाही प्रश्न. गोगोले साहेब हां, विकास कामाच्या मुद्द्यावरती तुम्ही निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करताय, मात्र विरोधकांकडून भावनिक राजकारण केलं जाते. नेमकं याच्यामागे कारण काय? कारण त्यांनी विकास कामं केली नाही, त्यांना विजयाची खात्री नाही. आज पूर्वी जे होतं ते उमेदवार गावाला यायचे तर लोक लाईन लावायचे. अशी परिस्थिती प्रचारामध्ये महिला डोक्यावर पदर घेऊन एक एक फटलांग लाईन लावायचे, पायाला पाडायचे, कारण महाराजांची प्रतिमा होती. आता त्यांना एखाद्या घरात जाऊन 4-4, 5-5 लोकांच्या समोर भाषण द्यावं लागतं. काल मी पाहिला ग्रामीण भागामध्ये आमच्या तालुक्यात दौरा होता. फक्त त्या घरामध्ये, त्या हॉलमध्ये 8 ते 9 लोक होते. त्याच्यासमोर त्यांनी अर्धा तास भाषण दिलं आणि निघून गेले. अशा प्रकारची परिस्थिती आहे. असं असल्यामुळं त्यांना ते भावनिक करणं सहजिक आहे, ते गरजेचं आहे. तो त्याच्या पद्धतीनं करतात. राष्ट्रवादीच्या चिन्हावरती मागच्या वर्षी तुम्ही त्याच्या विरोधात प्रचार केला, त्याच्या विरोधात निवडणूक लढवली. आज तुम्ही ते चिन्ह घेऊन लढताना, समोर जाताना तुम्हाला काय? जे कोल्हेंना वाटतं तेच मला वाटतं. ते गेल्या वेळेला राष्ट्रवादीच्या घड्याळावर होते आणि आता वेगळ्या याच्यावर आहेत. निवडून आल्यानंतर कोणत्या प्रश्नाला प्रथम प्राधान्य देणार? माझ्या दृष्टीनं ह्या भागातला पाण्याचा प्रश्न, पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न, वाहतुकीचा प्रश्न आणि उरलेले हायवेचे प्रश्न. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.